नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. चिकन मटण खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, रोजच्या जेवणातली भाजी चपाती खाऊन सुद्धा तुम्हाला कंटाळा आला असेल, तर आज आपण अगदी गावरान बेत इथे झणझणीत असा बनवून घेणार आहे. तर आज इथे आपण झणझणीत असा तरीबाज अंड्याचा रस्सा, चटपटीत झणझणीत अशी की आपण सुकट चटणी इथे बनवून घेणार आहे आणि मस्त अशी हलकी फुलकी पांढरं शुभ्र अशी ज्वारीची भाकरी बनवून घेणार आहे. तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपीकडे वळूया. इथे अंडी घेतलेली आहे, मसाला इथे काढून घेतलेला आहे. इथे कांदा, टोमॅटो, आलं लसूण, हिरव्या मिरच्या, बेडगी, ओलं खोबरं मी इथे खवून घेतलेले आहे, धने, जिरे, बडीशेप घेतलेली आहे, खसखस आणि पांढरे तीळ असा आपण इथे मसाला घेतलेला आहे. अंड्याच्या कालवणासाठी सगळ्यात पहिले आपण इथे कोरडा जो मसाला आहे आपला तो इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर तो भाजून घेतला की ओल्या खोबऱ्याचा मी इथे किस करून घेतलेला आहे. पळीभर आपल्याला तेल घालायचं आणि लालसर होईपर्यंत आपल्याला हा किस इथे खोबऱ्याचा चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा. एका साईडला आपण इथे अंडी उकडायला ठेवणार आहे दुसऱ्या गॅसवरती. खोबरं आपलं चांगलं भाजलं गेलं की त्यामध्ये बेडगी मिरची, आलं लसूण आणि उभा चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आणि चांगला परतून घ्यायचा. कढीपत्त्याचा वापर मी इथे वाटणामध्ये केलेला आहे, त्यामुळे रस्स्याला जी चव आहे ती खूप छान येते. मसाला आपल्याला इथे चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. तर तुम्ही इथे बघू शकता मसाला चांगला आपला इथे भाजला गेलेला आहे. त्यानंतर थंड करायला आपण मसाला ठेवणार आहे. इकडे आपण अंडी उकडायला ठेवलेली, थोडंसं मीठ घालून घ्यायचं आपल्याला त्या अंड्यांमध्ये, म्हणजे अंडी फुटली जात नाही उकडताना. मसाला थंड करायला ठेवलेला आहे आणि थंडच होईपर्यंत आपण कोरडा मसाला जो आहे धने, जिरे, बडीशेप, खसखस, पांढरे तीळ याची बारीक पावडर करून घ्यायची. त्यानंतर हा ओला मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आणि एकदम बारीक पेस्ट आपल्याला इथे मसाल्याची करून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकताय मसाला खूप छान असा बारीक वाटला गेलेला आहे आणि कलर बेडगी मिरची घातल्यामुळे मसाल्यालाच कलर खूप छान आलेला आहे. कढईमध्ये आपल्याला एक मोठी पळी तेल घालून घ्यायचं. अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा मोहरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये मसाले आपल्याला अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर, गरम मसाला आणि एक चमचा आपल्याला यामध्ये मटण मसाला घालून घ्यायचा. अर्धा मिनिटभर आपल्याला तेलामध्ये मसाला परतून द्यायचा आणि त्यानंतर केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आणि मसाला आपल्याला जर आपला मसाला कोरडा वाटला गेला असेल तर थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनटं मसाला इथे तेल सुटेपर्यंत चांगला शिजून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकताय मसाल्याला तेल सुटलेलं आहे, कलर खूप छान आलेला आहे. मस्त असा मसाला आपला इथे वाफेवरती शिजला गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. आता इथे रस्सा किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करून घेऊ शकता. सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि खळखळून अशी रस्स्याला इथे उकळी येऊन द्यायची. उकळी आल्याच्या नंतर शिजून घेतलेल्या अंड्यांना सुरीने असं मध्ये काप देऊन घ्यायचा आणि मग उकळत्या रस्स्यामध्ये अंडी सोडायची आणि परत एकदा आपल्याला 5-6 मिनिट असाच रस्सा बारीक गॅसवरती उकळता ठेवायचा. म्हणजे अंडी जी आहे ती मसाल्यामध्ये चांगली शिजली जातात, मसाला चांगला शिजला जातो, रश्श्याला चांगला कलर येतो. तर इथे तुम्ही बघू शकताय छान 5-6 मिनिट झालेले, मस्त रस्सा शिजला गेलेला आहे, अंडी रस्स्यामध्ये चांगली मुरली गेलेली. तर इथे बनून झाला आपला जो झणझणीत असा गावरान अंड्याचं कालवण आपण इथे बनवून घेतलेले तुम्ही इथे बघू शकता. आता इथे थोडंसं मी पातळ केलेलं आहे कारण भाताबरोबर आपल्याला हाच रस्सा पाहिजे. त्यानंतर सुकटची चटणी इथे बनवून घेणार आहे. तर इथे सुकट व्यवस्थित निवडून आपल्याला साफ करून घ्यायची आणि बनवण्याच्या अगोदर सुकट आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची, म्हणजे सुकटमधला जो वास असतो तो कमी होतो. दुसरी गोष्ट सुकट ओलसर असते त्यामुळे रीती चिटकलेली असते. गरम केल्यामुळे
त्याची रीती खाली पडून जाते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुकट खायला चटणी खूप छान लागते. इथे थंड करून घेतलेले आपण आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आपल्याला आणि सुकट चांगली 2-3 पाण्याने आपल्याला इथे चांगली चोळून इथे धुवून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकताय सुकटमध्ये पाणी घातल्याच्या नंतर थोडा वेळ सुकट अशीच पाण्यात ठेवली तर जो सुकटचा लालसर कलर असतो तो पाण्यामध्ये इथे उतरला गेलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. धुवून सुकट आपल्याला चांगली इथे निथळून घ्यायची. कढईमध्ये एक पळीभर आपल्याला मोठी पळीभर तेल घालायचं. अर्धी चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालायची. बारीक चिरलेले 2 कांदे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे. हलकासा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत इथे चांगला परतून घ्यायचा. त्यामध्ये कोथिंबीर घालायची. मसाल्यामध्ये आपण यामध्ये हळद घालणार आहे अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, धने पावडर, गरम मसाला आपण यामध्ये 1 चमचा घालून घेणार आहे आणि मटण मसाला जो असतो तो आपल्याला 1 चमचा यामध्ये घालून घ्यायचा. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे ती सुद्धा आपल्याला इथे मसाल्याबरोबर घालून घ्यायची. अर्धा मिनिटभर आपल्याला मसाला इथे तेलामध्येच चांगला परतून द्यायचा कांद्याबरोबर. आणि त्यानंतरनं जी सुकट आपण इथे धुवून निथळून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. आणि चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं. व्यवस्थित सुकट आपल्याला खालीवर करून मसाल्यामध्ये हलवून घ्यायची. सुकट जर पूर्ण पाणी निथळलं गेलं असेल तुमच्याकडनं तर थोडंसं आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं. सुकट शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं किंवा नाही घातलं तरी चालेल. पाणी जर नाही घातलं ना तर सुकट चटणी जी असते ती थोडीशी ओलसर न होता पूर्ण अशी मोकळी सुटसुटीत होते. म्हणून थोडंसं मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पाणी घातलं की हलवून घ्यायचं. झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटभर वाफेवरती सुकट इथे चांगली आपल्याला परतून घ्यायची. तर 10 मिनिट झालेले तुम्ही इथे बघू शकता. व्यवस्थित पाणी जे घातलं होतं ते सुकलं गेलेलं आहे आणि जास्त पातळही नाही, ते सुकी नाही आणि जास्त ओलसरही नाही. इथे कोथिंबीर मी घालून घेतलेली परत एकदा खालीवर करून घ्यायची. या पद्धतीने आपली इथे झणझणीत अशी सुकट चटणी बनवून तयार झालेली आहे. 1 वाटी तांदूळ घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचं, मीठ घालायचं आणि अगदी 3 ते 4 शिट्ट्या घेऊन कुकरला इथे भात आपला शिजवून घ्यायचा. तर इथे भात शिजायला लावलेला आहे. भात शिजेपर्यंत आपण इकडे भाकरी बनवून घेणार आहे. तर ज्वारीचं पीठ मी इथे घेतलेलं आहे. तुम्ही तांदळाचे उन्हाळा चालू असल्यामुळे तांदळाची भाकरी किंवा नाचणीची भाकरीसुद्धा याबरोबर छान लागते. तर मी इथे ज्वारीची भाकरी बनवून घेणार आहे. पीठ मळून घेतलेलं आहे आणि जर ज्वारीची भाकरी तुम्हाला अशी जरासा कडक पाहिजे नसेल तर भाकरी जी आहे ना ती आपल्याला इथे पातळ थापून घ्यायची आणि त्यानंतर मीडियम गॅस ठेवायचा भाकरी भाजताना, म्हणजे भाकरीला जास्त डाग पडत नाही किंवा जास्त भाकरी काळपट होत नाही. तव्यामध्ये घातली की लगेच पाणी लावून घ्यायचं. थोडंसं पाणी सुकलं की भाकरी उलटी करून घ्यायची आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगली भाजून घ्यायची. त्यानंतर जर तुम्हाला ती थोडीशी कडक पाहिजे नसेल तर अशी जरासा तव्यावरती गॅस बंद करून तव्यावरतीच भाकरी तशी ठेवायची, म्हणजे तिला जरासा कडकपणा येतो. तर या पद्धतीने आपल्या इथे भाकरीसुद्धा बनवून तयार झालेला आहे. इथे आता आपण बनवून घेणार आहे रोजच्या जेवणातली ही दुपारची थाळी. सगळ्यात पहिला इथे मी भात ठेवून घेतलेला आहे. झणझणीत असा तरी 5 अंड्याचं कालवण, मस्त चटपटी झणझणीत अशी सुकट चटणी, ज्वारीची भाकरी, तोंडी लावायला कांदा आणि रस्स्यावरती पिळण्यासाठी लिंबू. नॉनव्हेजचं कोणताही रस्सा असू त्यावरती लिंबू पिळलं की रस्स्याची चव जी असते ती डब्बल वाढते. 2 घास म्हणता कधी आपण 2 भाकरी खातो, काहीच तपास लागत नाही. आणि हा मस्त झणझणीत कट वरपून पिण्यासाठी. तर अशा पद्धतीने आज आपण इथे दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी सुकी नॉनव्हेजची थाळी इथे बनवून घेतलेली. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण गावरान पद्धतीने इथे बेत बनवलेला आहे. तुम्हाला ही गावरान पद्धतीची थाळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली